आणि आता पाहणार आहोत विविध शहरांमधील टॉप 9 बातम्या। कल्याण डोंबिवलीमध्ये पोलिसांचा ऑल आउट कोम्बिंग ऑपरेशन, 25 गुन्हे दाखल तर 66 वाहनांवर कारवाई। नाकाबंदी दरम्यान शस्त्रसाठा, अवैध दारू, अंमली पदार्थांवर मोठी कारवाई। नाशिकच्या ओझर विमानतळावरून नॉन शेड्यूल्ड उड्डाणांना रेड सिग्नल, 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचं अंशतः निलंबन लागू। भारत पाकिस्तान युद्धामुळे नागपूर पोलीस देखील अलर्ट मोडवर, शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च, संवेदनशील भागामध्ये पोलिसांचं लक्ष। बीडमध्ये हॉर्न वाजवल्यानं बस चालकाला टेम्पो चालकाची बेदम मारहाण, बीड शहरामधील बार्शी नाका परिसरातील घटना, फरार टेम्पो चालकाचा शोध सुरू। बीडच्या अंबाजोगाईमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढत एकाला लोखंडी रॉडनं मारहाण, भावनाथेश्वर मंदिराच्या मार्गावर ही घटना घडली, मारहाणीमध्ये वैभव शेंडगे जखमी। मुंबईमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1,14,288 चलनांवर सुनावणी पार पडली, एकूण 8,50,81,000 रुपये दंड जमा। मुंबईमध्ये गाळ काढण्याच्या कामामध्ये फसवेगिरी, संबंधित कंत्राटदाराविरोधात पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला, गाळ उपसा कामामध्ये हलगर्जीपणा करून पालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई। ठाण्यामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या सुरक्षेमध्ये वाढ, युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह जलवाहिनीवर सुरक्षा यंत्रणा तैनात। राज्यामध्ये 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा, यंदा प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट।